आध्यात्मिक साधनेचा प्रवास हा सांगतायत, त्यांच्या अनुभवांचं वर्णन करतायत. मनाचे सगळे प्रकार, त्याच्यामध्ये द्वार्फ माइंड आणि हायर माइंड हे सगळं आपण बघितलं. जड जगत, या जगतामध्ये चेतनेची उत्क्रांती कशी झाली याचं खूप सुंदर असं वर्णन श्री अरविंदांनी सावित्रीमध्ये केलेलं आहे. की अगोदर डोंगर, दऱ्या हे सगळं निर्माण झालं आणि नंतर अचानक एका दगडावरती चेतनेचा कोंब फुटला. म्हणजे काय झालं तर जडावरती प्राणाचं आरोपण झालं, रोपण झालं, उच्च प्राणाचा आविष्कार झाला आणि अशा रीतीने प्राणशक्तीचं विकसन झालं. मग सुरुवातीला छोटे कीटक, एकपेशीय, त्यानंतर बहुपेशीय, असं करत करत मनुष्यापर्यंत हे सगळं प्राणशक्तीचं विकसन झालेलं आहे. अधिकाधिक साधनेच्या खोलवर उतरल्यानंतर श्री अरविंदांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. ते म्हणाले की त्यानंतर अंधाराने प्रकाशाने अंधारावरती मात केली. अश्वपती आणखी वरती निघालेला आहे. ज्ञानाने अज्ञानावरती मात केली. हे सगळं जगत अंधाराने भरलेलं होतं, अज्ञानाने भरलेलं होतं, कपटाने भरलेलं होतं, दुष्कृत्याने भरलेलं होतं. फसवणूक हा या जगताचा स्थायी भाव होता. आपली बुद्धिमत्ता कशासाठी वापरायची तर दुसऱ्याला फसवण्यासाठी. मी अधिकाधिक हुशार केव्हा तर दुसऱ्याच्या खिशातलं माझ्या खिशात मी बेमालूमपणे कसं काढून घेईल याच्यासाठी मी माझी बुद्धिमत्ता वापरतो. अश्वपती आणखी वरती निघाले. उच्च प्राण, मनाचं रोपण झालेल्या अवस्थेमध्ये ते गेले. निम्न मनाची राज्य ही सगळी मागे पडली. त्याला श्री अरविंदांनी शब्द वापरलेला आहे, किंगडम ऑफ लोअर माइंड्स. किंगडम ऑफ लोअर माइंड्स म्हणजे निम्न मनाची राज्ये. ही निम्न मनाची राज्ये सगळी मागे पडली आणि आता उच्च मनाची राज्य सुरू झाली. त्याच्या सगळ्या देवता अश्वपतीला दर्शन देऊ लागल्या. अश्वपतीच्या भूमिकेत श्री अरविंद आहेत. उच्च मनाची राज्य म्हणजे किंगडम ऑफ ग्रेटर माइंड्स असा शब्द अरविंद वापरतात. ते किंगडम ऑफ ग्रेटर माइंड सुरू झालं. चेतनेच्या विविध पातळ्यांचं दर्शन त्यांनी घेतलं. त्या देवता त्यांना दर्शन देऊ लागल्या. साधनेची पुढची 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 पायरी ते गाठत गेले. आत्मसाक्षात्कार आणि त्यानंतर अत्यंत पवित्र, अत्यंत सामर्थ्यवान असा प्रकाश आणि आनंद यांची त्यांना अनुभूती आली. आता हा उच्च हायर फेज ऑफ लाईट अँड हायर फेज ऑफ ब्लिस अँड हायर फेज ऑफ स्ट्रेंथ या तीन गोष्टींना पृथ्वीवरती आणण्याचा संकल्प अश्वपतीने केला. म्हणजे अश्वपतीने म्हणजे श्री अरविंदांनीच केलेला आहे. हायर कुठल्या कुठल्या तीन गोष्टी? हायर फेज ऑफ लाईट, हायेस्ट फेज ऑफ लाईट, हायेस्ट फेज ऑफ ब्लिस आणि हायेस्ट फेज ऑफ स्ट्रेंथ. या तीन गोष्टी ज्या आहेत त्या पृथ्वीवरती आणायच्या आहेत. जगन्माता त्यांना दर्शन देते. या ठिकाणी जगन्मातेने त्यांना दर्शन दिलेलं आहे. ही जगन्माता ती म्हणते की काय कशासाठी तू ही साधना करत इथपर्यंत आलास? आता मी तुला दर्शन दिलंय. जगन्माता श्री अरविंदांच्या म्हणजे अश्वपतीच्या समोर प्रकट झालेली आहे, अवतीर्ण झालेली आहे. आणि मग जगन्माता सांगते की तू तर सगळी तुझी उत्क्रांती झाली आहे. तू इथपर्यंत देवलोकात येऊन पोहोचलास. हायेस्ट फेज ऑफ लाईट, हायेस्ट फेज ऑफ ब्लिस आणि हायेस्ट फेज ऑफ स्ट्रेंथ या तिघांची अनुभूती तुला मिळाली. आता काय पाहिजे तुला? त्यावेळेला अश्वपती म्हणजेच श्री अरविंद उत्तर देतात, हे सगळं मला पृथ्वीवर न्यायचंय.
जगन्मातेला ते काय सांगतात की हे सगळं मला अश्वपतीच्या मुखातून श्री अरविंदांचीच वाक्य आहे. श्री अरविंद म्हणतात की हे जे जगन्माते याचा मी अनुभव घेतलाय हे शब्दातीत आहे. हा जीवनातला परमोच्च आनंद आहे, याच्या पलीकडे काहीच नाहीये. हायेस्ट फेज ऑफ लाईट, हायेस्ट फेज ऑफ ब्लिस आणि हायेस्ट फेज ऑफ स्ट्रेंथ याची अनुभूती मला मिळाली. पण या तिन्ही गोष्टींना मला पृथ्वीवर न्यायचं आहे असं ते जगन्मातेला सांगतात. आणि मग जगन्माता त्याला उत्तर देते, आता ठीक आहे, तुझी भावना खूप चांगली आहे, हे मला समजतंय, पण तुला माहितीये का या तिन्ही गोष्टी पृथ्वीवर नेणं अशक्य आहे, कारण त्यासाठी पृथ्वी अजून तयार नाहीये. जगन्माता काय उत्तर देते की या तिन्ही गोष्टी तुला पृथ्वीवर न्यायचं आहे. तुझी भावना खूप शुद्ध आहे, तुझी भावना खूप पवित्र आहे, तुझ्या प्रार्थनेचा सन्मान मी करते, परंतु तुला माहिती आहे का या तिन्ही गोष्टी पृथ्वीवरती नेणं अशक्य आहे, कारण पृथ्वी त्यासाठी तयार नाहीये. ईश्वराची उच्च चेतना पृथ्वी दुर्बल अवस्थेमध्ये आहे. पृथ्वीवरचा माणूस हा अत्यंत अधपतित जीवन जगतोय. त्याच्या जीवनाला पुनरुत्थानच नाही, अजिबात उत्थान नाहीये. अधपतित मानव्य आहे पृथ्वीवरचं. स्वार्थाने बरबटलेलं जीवन मनुष्य जगतोय पृथ्वीवरचा. आणि अशा वेळेला ईश्वराची उच्च चेतना पृथ्वीवर नेण्याच्या गोष्टी तू करतोयस. तुला माहिती का यामुळे काय होईल? ईश्वराची उच्च चेतना जर पृथ्वीवर नेली तर पृथ्वी भंग पावेल, सगळी मानवता नष्ट होईल. जगन्माता भेसूर चित्र श्री अरविंदांना दाखवते की या तीन गोष्टी हायेस्ट फेज ऑफ लाईट, हायेस्ट फेज ऑफ ब्लिस आणि हायेस्ट फेज ऑफ स्ट्रेंथ, या तिन्ही गोष्टी म्हणजे ईश्वराची उच्च चेतना आहे. ही ईश्वराची उच्च चेतना पृथ्वीवर न्यायच्या गोष्टी तू करतोस, पण पृथ्वी त्यासाठी तयार नाही. जर ही ईश्वराची उच्च चेतना आत्ताच पृथ्वीवरती नेली तर काय होईल माहितीये का? पृथ्वी भंग पावेल आणि सगळी मानवता नष्ट होईल. तरी सुद्धा अश्वपती हा जगन्माते, तुला तुझी मुक्ती हवी आहे का सांग? तुला मोक्ष हवा आहे का सांग? तो मी तुला देते, कारण तुझी उत्क्रांती झालेली. पण या तीन गोष्टी किंवा ईश्वराची उच्च चेतना पृथ्वीवर नेण्याचा विचार डोक्यातून काढून टाक. तुझ्या मोक्ष मुक्ती मी तुला देते. तेव्हा अश्वपती सांगतो की आई जगन्माते, मला मोक्ष मुक्ती माझ्या नकोय. मी तुझी प्रार्थना करतो, मी तुझी याचना करतो. जगन्माते मला सांग, पृथ्वी ही तुझीच निर्मिती आहे आणि त्या पृथ्वीवरती वसलेला मानव हे तुझंच अपत्य आहे ना. मग जर अपत्य चुकलं तर त्याच्या चुका पोटात कोणी घ्यायच्या? त्याच्या चुका पदरात कोणी घ्यायच्या? जगात असं एकच न्यायालय आहे जेथे सगळे गुन्हे माफ होतात, ते म्हणजे आईचं हृदय. तो न्यायाधीश म्हणजे आई आहे. ती आई काय करते? कितीही पातक झालेली असो माफ करून टाकते त्याला. तेव्हा हे जगन्माते, मानवतेचं पातक माफ कर अशी प्रार्थना मी तुला करतोय, कारण पृथ्वी ही तुझी निर्मिती आहे. या पृथ्वीवरती वसलेलं मानव्य हे तुझं मूल आहे. तेव्हा त्याला प्रकाश, आनंद आणि सामर्थ्यापासून वंचित ठेवावं असं तुला वाटतं का? तुझ्या मुलाला हायेस्ट फेज ऑफ लाईट, हायेस्ट फेज ऑफ ब्लिस आणि हायेस्ट फेज ऑफ स्ट्रेंथ याच्यापासून वंचित ठेवावं असं तुला वाटतं का? हे सर्व मी पृथ्वीवर नेण्यासाठी आलेलो आहे. माझा निश्चय पक्का आहे. मी माझ्या निश्चयापासून यत् किंचितही विचलित होणार नाही. कितीही अडचणी आल्या तरी, अजून मला आध्यात्मिक साधना कठोर करावी लागली तरी चालेल, पण हे सर्व पृथ्वीवर नेण्यासाठी मी आलेलो आहे. तेव्हा जगन्माता त्याला काय, किती इतका सुंदर संवाद आहे हा सावित्रीमध्ये. जगन्माता त्याला सांगते की अरे तुला माहितीये का,
तू इथे एकटाच आलेलास, मागे वळून बघ, तुझ्या मागे कोणीच नाहीये. सात्विक माणूस संकल्प करत पुढे जातो तेव्हा तो एकटाच असतो, त्याला साथ देणारे कोणीच मिळत नाही लवकर. तेव्हा तू इथे एकटाच आहेस, मागे वळून बघ, तुझे सहप्रवासी कोणी नाहीये. हा, समजा खूप माणसं तुझ्या मागे आले असते, मानव्य सगळे, तर मग मी विचार केला असता. पण तू एकटाच इथे आलेला आहेस, तुझ्या मागे कोणी नाहीये, तुला सहप्रवासी कोणी नाही. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ मानव्य अजून तयार नाहीये. मग कसं काय ईश्वराच्या उच्च चेतनेला मी पृथ्वीवरती आणू, मी स्वतः पृथ्वीवरती अवतरण करू? जगन्माता म्हणते तू एकटाच आलास, सहप्रवासी कोणी नाही, मानव अजून तयार नाहीये. पण तरी सुद्धा अश्वपती आपला निश्चय सोडत नाही. तो वारंवार जगन्मातेची याचना करतोय की आई तू स्वतः ये, तू स्वतः आल्याशिवाय हे चित्र बदलणार नाही, पृथ्वीचा स्वर्ग होणार नाही. मानवाला जे अधःपतनाचं शेण चिकटलेलं आहे त्याच्यातून माणूस, त्या गदी माडगुळकरांनी फार सुंदर गीत लिहिलेलं आहे आणि सुधीर बाबूंनी ते गायलेले. काय ते गीत आहे? उंबरातले किडे मकोडे उंबरी करीती लीला, जग हे बंदी शाळा, असं वर्णन आहे. माणसाचं जीवन कसं झालंय? उंबरातले किडे ते त्या उंबरातच वळवळ करताय, त्यातून बाहेरच येत नाही. स्वार्थाचा चिखल त्यांना लागलाय, त्याच्यात ते रुतून बसलेले आहेत. तुझ्या सहकार्याशिवाय आणि तुझ्या प्रत्यक्ष अस्तित्वाशिवाय हे शक्य नाही. तेव्हा दार उघड, हे जगन्माते दार उघड, मानव्यासाठी दार उघड आणि तू स्वतः ये. काय प्रार्थना करत असतील अरविंद जगन्मातेची, काय त्यांचं ते आतडं पिळवटून निघतंय मानवतेसाठी. ते म्हणतात जगन्माते तुझ्या आशीर्वादाशिवाय, तुझ्या कृपेशिवाय आणि तुझ्या प्रत्यक्ष अस्तित्वाशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे तुला पृथ्वीवरती यावंच लागेल. मानवाचं थोडंसं ऊर्ध्वारोहण करण्याचा प्रयत्न आम्ही करतो, पण तुला तुझं अवतरण करावं लागेल. आणि मग खूप असा संवाद होतो. जगन्माता त्याला परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न करते जगन्माता परावृत्त करण्याचा. पण अश्वपती आपला निश्चय सोडत नाही, आपला हेका सोडत नाही. शेवटी जगन्माता सांगते की ठीक आहे, मी तुला आश्वासन देते, मी तुझ्या पोटी जन्म घेईन. जगन्माता आश्वासन देते की मी तुझ्या पोटी जन्म घेईन. आणि मग संतुष्ट होऊन अश्वपती परत मानव्याकडे येतो त्यांचं ऊर्ध्वारोहण करण्यासाठी. अश्वपतीच्या साधनेची फलश्रुती काय? इतकी कठोर साधना करत तो जगन्मातेपर्यंत गेलेला आहे आणि जगन्मातेची प्रार्थना केलेली आहे. ईश्वराची उच्च चेतना पृथ्वीवरती आणण्याचा निश्चय त्याने केलेला आहे. त्या अश्वपतीच्या या कठोर योग साधनेची फलश्रुती म्हणजे जगन्मातेचं अवतरण म्हणजेच सावित्रीचा जन्म झाला अश्वपतीच्या पोटी. आता ही सावित्री कशी आहे? सवितेची पुत्री. ही सावित्री जन्मतःच अत्यंत बुद्धिमान आहे, जगन्माताच आहे. त्यामुळे आता अश्वपतीच्या भूमिकेतून ट्रान्सफॉर्मेशन झालं आणि श्री अरविंद आता सावित्रीच्या भूमिकेत आहे. सावित्री वाचताना हे ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला समजलं तर सावित्री आपल्याला समजेल. श्री अरविंदांचं चरित्र, श्री माताजींचं चरित्र हे सांगता येईल, पण 15 दिवस पाहिजे त्यासाठी. आणि त्यामुळे ते असं म्हणतात की सावित्रीचं आख्यान म्हणजेच आमचं चरित्र आहे. त्यामुळे हे आख्यान पूर्ण होणं खूप महत्वाचं आहे. नंतर त्यांचं चरित्र तुम्ही पुस्तकांमधनं वाचू शकाल. शेवटी काय करणार? आपल्याला आजचा हा दुसरा तास संपल्यानंतर उद्या 2च तास आहेत. त्यात सगळे संबंध आणि सावित्रीचं चरित्र हे पूर्ण झालंच पाहिजे. तेव्हा सावित्रीचा जन्म झाला. ती जन्मतःच बुद्धिमान आहे, सात्विक आहे, शीलवान आहे, गुणवान आहे, स्वरूप संपन्न आहे आणि लावण्यवती आहे.
स्वर्गीय लावण्य तिच्याकडे आहे. किती सुंदर होती ती. जन्मतः बुद्धिमान, सात्विक, शीलवान, गुणवान, स्वरूप संपन्न आणि लावण्यवती आहे. अग्निशलाका अशी उपमा सावित्रीला श्री अरविंदांनी दिलेली. कशी आहे सावित्री? अग्निशलाकेसारखी आहे. अग्निशलाकेसारखी. दिसामासाने ती लहानची मोठी होते, वाढते. अत्यंत सत्व गुण संपन्न, अत्यंत संस्कारी, अत्यंत सात्विक, अत्यंत बुद्धिमान, अत्यंत शीलवान, अतिशय लावण्यवती अशी अग्निशलाका म्हणजे सावित्री. आणि मग ती लहानची मोठी होते, विवाह योग्य बनते. ती जेव्हा विवाह योग्य बनते तेव्हा तिची एवढी अनुपमता बघून कोणीही वर तयार होत नाही. तिच्याशी लग्न करायचं म्हणजे अवघड आहे. ही एवढी सुंदर, एवढी बुद्धिमान, एवढी शीलवान, एवढी सत्यवान. घाबरतात सगळे राजे लोक, राजपुत्र लोक घाबरतात तिच्याशी लग्न करायला. त्यामुळे तिच्याशी लग्न करणं अवघड आहे. आता अश्वपती चिंतेत पडतो. एवढी बुद्धिमान मुलगी, तिच्याशी लग्न करायला कोणी तयार होत नाही. मग अश्वपती सावित्रीला सांगतो की वर संशोधनासाठी तू बाहेर पड. तूच तुझा वर शोधून आण. कारण तुझ्या सुयोग्य वर शोधणं हे अवघड आहे. सगळ्यांना अडचण वाटते तुझ्याशी विवाह करणं. इतकी तू बुद्धिमान आहे, इतकी तू सुंदर आहेस. त्यामुळे असं कर, तू घराबाहेर पड, अनेक प्रदेशांमध्ये तू फिर आणि तुझ्या योग्य वर तू शोध. अशा रीतीने अश्वपती आपल्या मुलीला म्हणजे सावित्रीला वर संशोधनासाठी पाठवतो. मग ती सावित्री अनेक देश, अनेक प्रांत, अनेक राज्य आणि अनेक गावे फिरते. सगळीकडे फिरते. सगळीकडे फिरते. अनेक देश, अनेक प्रांत, अनेक राज्य, अनेक गावं, प्रदेश फिरते ती. आणि एका जंगलातून ती जाते. मग त्या जंगलातून जाता 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 एका ठिकाणी अचानक सत्यवानाची गाठ पडते. अँड लव्ह ॲट फर्स्ट साईट असं म्हणतात ना. सत्यवान तिच्याकडे पाहतो, सावित्री त्याच्याकडे पाहते आणि दोघंही समजून घेतात की आपला वर हाच. आणि सत्यवानालाही कळतं की हीच आपली पत्नी. सावित्री आणि सत्यवानाची गाठ पडते. सावित्रीला तो पसंत करतो आणि सावित्रीही त्याला पसंत करते. म्हणजे एका क्षणात दोघांनी एकमेकांकडे पाहिल्यानंतर कळतं की ईश्वरी कार्य करण्यासाठी आपल्या दोघांना विवाहाच्या बंधनात बांधलं गेलंच पाहिजे. आता विवाह म्हणजे काय? दोघं एकमेकांना पसंत करतात आणि प्रेमाने त्यांचं लग्न होऊन जातं. त्याच वेळेला लग्नाचं आश्वासन दोघं एकमेकांना देतात आणि ते सांगतात की ठीक आहे, आपण घरी जाऊन आपल्या आई वडिलांना सांगू. सत्यवानाला ती सांगते तू पण घरी जा, तुझ्या आई वडिलांना सांग, पळून जाऊन लग्न नाही करायचं. तेव्हा मी पण घरी जाते आणि माझ्या आई वडिलांची परवानगी घेते आणि दोघेही आपापल्या घरी परत येतात. सावित्री घरी परत येते आणि अश्वपती आणि मालतीला सांगते की मला सुयोग्य असा वर मिळालेला आहे सत्यवानाच्या रूपात आणि मी मनाने त्याला केव्हाच वरमाला घातलीये. त्यामुळे आमचं लग्न लावून द्या. आता अश्वपतीला सुद्धा यापेक्षा वेगळं काय पाहिजे? ईश्वरी कार्य करण्यासाठी, ईश्वराची योजना म्हणून आम्हाला विवाहाच्या बंधनामध्ये बांधलं जायचं आहे. कारण सत्यवान सावित्री एकत्र आल्याशिवाय ईश्वरी सहकार्य होणार नाही. ईश्वरी कार्य या पृथ्वीवरती स्वर्ग निर्माण करायचं आहे. ईश्वराच्या उच्च चेतनेला अवतीर्ण करायचं आहे. हायेस्ट फेज ऑफ लाईट, हायेस्ट फेज ऑफ बिलीफ आणि हायेस्ट फेज ऑफ स्ट्रेंथ हे तिन्ही आणायचे. मानव्याचं आरोहण करायचंय. त्यामुळे आम्हाला लग्नाला परवानगी द्या. अश्वपती आणि मालती अत्यंत खुश होतात, आशीर्वाद देतात तिला. आणि त्याच वेळेला नारदांचं तिथे आगमन होतं. खूप सुंदर आहे सावित्रीचं आख्यान. नारदांचं आगमन तिथे होतंय. अश्वपती, मालती आणि नारद यांचा संवाद खूप मोठा अरविंदांनी लिहिलेला आहे.
आपल्याला वेळ नाही, त्यामुळे आपण अगदी थोडक्यात बघतोय. नारद तिथे येतात, तिघांचा अगदी खूप मस्त तत्वज्ञानावरती चर्चा चालू आहे. इतकी सुंदर फिलॉसॉफी या ठिकाणी नारदांच्या मुखातून श्री अरविंदांनी लिहिलेली आहे. नारदांच्या मुखामध्ये फिलॉसॉफी टाकलेली सगळं. जीवन कसं असलं पाहिजे, मनुष्याचं जीवन का, सुखदुःख आपल्या जीवनात काय येतात, संघर्ष आपल्या जीवनात काय येतो, हे सगळं नारद समजावून सांगतात. एक माणूस होता, तो काय करायचा, मी समोरच्याला परवानगी देतो की ये आणि मला दुःखी कर. आपण टीव्ही पाहताना आपल्या आवडीची सिरियल लागलेली आहे, तर रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात असतो सांगा, आपल्या. दुसऱ्याने मागितला तर देतो का, नाही. परंतु जीवनाचा रिमोट कंट्रोल सगळ्यांच्या हातात आपण देतो. त्याने रागाचं बटन दाबलं की आपण रागावतो, त्याने दुःखाचं बटन दाबलं की आपण दुःखी होतो. मग माझ्या जीवनाचा रिमोट कंट्रोल मी माझ्या हातात ठेवेन. आय विल नॉट अलाउ एनीबडी टू मेक मी सॉरो. मला दुःखी करण्याची अनुमती मी समोरच्याला देणार नाही. असं जर ठरवलं तर आपण कधीच दुःखी होणार नाही. तो काही बोलू, तो म्हणाला तू वेडा आहे, ठीक आहे बाबा, हे तुझं मत आहे, कळालं. तर त्यामुळे मी अपयशी झालो, तो देवाकडे जातो रडत रडत. देव म्हणतो का रडतोस, 6 महिने तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी रोज ढकलतोय, पण तो दगड 1 मिलीमीटर सुद्धा हलला नाही. इट इज माय फेल्युअर, मी अपयशी झालो. देव म्हणाला, मी स्वप्नात येऊन तुला काय सांगितलं होतं ते आठव. मी तुला दगड ढकलायला सांगितला होता, दगड हलेल असं मी कुठे बोललो होतो. मी तुला दगड ढकलायला सांगितला होता आणि तुला काय वाटतं, तू अपयशी झाला. अरे रोज 2 तास दगड ढकलल्यामुळे तुझे छातीचे स्नायू किती भक्कम झालेत पाहिलेत का, तुझे मांडीचे आणि पोटऱ्याचे स्नायू किती पक्के झालेत पाहिलेत का, तुझं शरीर किती मजबूत झालेलं आहे हे बघितलं का. त्याच्यामुळे नाऊ यू कॅन फेस एनी डिफिकल्टी इन द वर्ल्ड. आता जगातल्या कोणत्याही समस्येला तू तोंड देऊ शकेल इतकं सामर्थ्य दगड ढकलण्याच्या मेहनतीमुळे तुझ्यात निर्माण झाले. नारद मुनी हेच सांगतात, आपल्या जीवनात दुःख आणि संकट काय येतात, आपल्याला पक्क बनवण्यासाठी. दुःख आणि संघर्ष आला नाही तर आपण पक्क होणारच नाही कधी, आपल्यामध्ये सामर्थ्य निर्माण होणारच नाही. जितकी लढाई जास्त तितके पक्के पण जास्त. मग हे सगळं तत्वज्ञान इतकं सुंदर आहे, हे नारदांच्या मुखी घातलेलं आहे. या ठिकाणी हे सगळं, हा सगळा प्रसंग चालू आहे. नारदांविषयी आपला एक गैरसमज आहे. पुष्कळ लोक नारदांना म्हणतात कळीचे नारद, है ना, पण खरंच तर हा इन्सल्ट आहे नारदांचा. नारदांनी भांडणं लावली, पण कुठे भांडणं लावली, इस्टेटीसाठी भांडणं लावली का, भावाभावांमध्ये भांडणं लावली का, नाही. नारदांनी बुद्धीत भांडण लावलं. सगळीकडे तुम्ही बघा, जागृत कर. कंसाला सांगितलं, ते 8 मुलं द्रौपदी, त्या कुंतीच्या पोटी येणारा 8वा जो देवकीच्या पोटी येणारा 8वा जो पुत्र आहे तो तुला मारणार आहे. मग त्यामुळे कंस वाट पाहतोय 8व्या पुत्राची. मग नारद कंसाला म्हणतात, पण कोणता 8वा, शेवटून मोजलं तर पहिला 8वा येईल. मग त्यामुळे कंस काय करतो, सगळेच पुत्र मारतो. कंसाविषयी तिरस्कार निर्माण करायचा आहे प्रजेच्या मनात, असंतोष असा खदखदून उभा करायचा आहे नारदांना. सगळी प्रजा कंसाच्या विरुद्ध उभी राहिली पाहिजे. आणि म्हणून पुढे जेव्हा कंसवध होतो तेव्हा 8 वर्षाचे कृष्ण कंसाच्या दरबारात गेलेले, लाथ मारून कंसाचा मुकुट त्याने उडवलाय, कंसाची झिंजा पकडून त्याला खाली पाडलंय आणि त्याच्या छातीवर बसून मुष्टी प्रहार करून त्याला मारलं. आपल्या जीवनामध्ये संघर्ष काय येतात, आपल्या जीवनात दुःख काय येतात, हे नारद सगळे सांगतात. सावित्री येऊन नारदांना नमस्कार करते, पण तरी नारद शांत आहे, ते तिला आशीर्वाद देत नाही. मालती आणि अश्वपतीला आश्चर्य वाटतं.
कारण नमस्कार केला तर आशीर्वाद तर दिला पाहिजे की नाही. पण नारद असेच उभे शांत. सावित्री येऊन त्यांना नमस्कार करते, खाली वाकून वंदन करते, पण नारद तिला आशीर्वाद देत नाही. वास्तविक दिला पाहिजे की नाही, सौभाग्यवती भव वगैरे वगैरे काहीतरी. नारद शांत आहे. आता मालतीला आश्चर्य वाटतं. मालती म्हणते नारदांना की तुम्ही शांत का? तुम्हाला सावित्रीला आशीर्वाद द्यायचा नाही का? अहो तिचं लग्न ठरलंय, सत्यवान नावाचा सुयोग्य वर तिला मिळालाय आणि लवकरच आम्ही त्या दोघांचं लग्न लावून देणार आहोत. तेव्हा तुम्हाला तिला आशीर्वाद द्यायचा नाही का? तुम्ही शांत का? आणि त्यावेळेला नारद अतिशय भयानक भविष्य कथन करतात. अतिशय भयानक भविष्य कथन करतात. जणू काही बॉम्ब फुटतो तिथे. नारद म्हणतात, मी आशीर्वाद का नाही दिला? तू स्वरूप संपन्न आहे, तू सत्याला धारण करणारी आहे. सावित्रीला म्हणतात ते. तू शीलवान आहे, तू रूपवान आहे, तू लावण्यमयी आहे. परंतु तुझा जो पती तू निवडलेला आहे सत्यवान, तो अल्पायुषी आहे. नारद भविष्य कथन करतात, तो अल्पायुषी आहे. तुमचं लग्न झाल्यानंतर 1 वर्षात मृत्यू त्याला घेऊन जाणार आहे आणि म्हणून मी तुला आशीर्वाद दिला नाही. नारद म्हणतात. अत्यंत भयानक भविष्य कथन आहे बघा. काय वाटत असेल सावित्रीला, अश्वपतीला आणि मालतीला? तुझा पती अल्पायुषी आहे, 1 वर्षांनी मरण त्याला कर्मप्राप्त आहे आणि हे कोणीच थांबवू शकणार नाही. त्याच्या दैवात ते लिहिलेले. तो अल्पायुषी आहे आणि यम म्हणजे मृत्यू त्याला घेऊन जाणारच आहे. तिथे धरणीकंप व्हावा अशी परिस्थिती येते. आपण कल्पना करा काय होत असेल. एक प्रकारे धरणीकंप होतो तिथे. सावित्री मात्र अत्यंत स्तब्ध आहे. मालती तर रडायलाच लागते की काय आपल्या मुलीच्या भाग्यामध्ये वाढून ठेवलेले. कोणत्या आईला सहन होईल? अश्वपती दुःखाने मटकन खाली बसतो. मालती रडायला लागते. मालती विलाप करते. त्या मालतीच्या विलापाचं वर्णन सुद्धा श्री अरविंदांनी केलेले की माझ्याच मुलीच्या वाट्याला हे असं अभाग्य का? इतकी शीलवान, इतकी सत्यवान, इतकी गुणी, इतकी लावण्यमयी अशी मुलगी देवा तुम्हाला दिलीस, जगन्मातेचा अवतार, पण तिला अभागी का केलंस? तिच्या भाग्यामध्ये पतीचं निधन का लिहिलंस? इतक्या लवकर 1 वर्षात तिला वैधव्य प्राप्त होईल. मालती विलाप करते. हे सगळे नियम, हे सगळं भाग्य माझ्याच अभाग्य, माझ्याच मुलीच्या वाट्याला का? आणि मग अश्वपती स्तब्ध आहे. त्याला काय बोलावं ते सुचतच नाही. स्तब्ध आहे. सावित्री सुद्धा स्तब्ध आहे. आणि अशा वेळेला विलाप करता करता डोळे पुसते मालती आणि मालती उभी राहते आणि मालती सावित्रीच्या पाठीवरनं हात फिरवते आणि सावित्रीला सांगते की सावित्री तू सत्यवानाला विसरून जा. दुसरा वर्ष नारदांनी सांगितलेलं आहे ते भविष्य कधीच खोटं होणार नाही. कारण ते त्रिकाल ज्ञानी आहे. नारद हे कोण होते? त्रिकाल ज्ञानी होते. त्यांचं भविष्य कधीच खोटं होणार नाही. तेव्हा तू असं कर, एकच उपाय याच्यावरती, तू सत्यवानाला विसरून जा आणि नव्याने वर संशोधन कर. अजून तुमचं लग्न झालेलं नाही, बरं झालं हे आधीच कळालं. त्यामुळे वैधव्याच्या दुर्दैवापासून तू वाचशील. त्यामुळे मी तुला सांगते, मालती डोळे पुसून तिला सांगते की कितीही सुयोग्य वर सत्यवान असला काय उपयोग आहे? 1 वर्षात त्याचं निधन होणार आहे. तो अल्पायुषी आहे. नारदांची भविष्यवाणी कधीच खोटी होणार नाही. तेव्हा तू असं कर की तू सत्यवानाला विसरून जा आणि नव्याने वर संशोधन कर. आता मात्र सावित्री बोलायला सुरुवात करते. सावित्री निश्चयाने सांगते की नाही आई, ते कदापि शक्य नाही. कारण सत्यवानाशी मी मनाने लग्न केव्हाच करून टाकलंय. त्यामुळे मी त्याला मनाने भरलेले. किती अडचणी आमच्या जीवनात
त्या अडचणी आम्ही सोडू. ईश्वरी कार्यार्थ, ईश्वरी कार्य करण्यासाठी सत्यवानाशी विवाह करणे मला क्रमप्राप्त आहे. ती सावित्री नव्याने वरसंशोधन करायला नकार देते. नव्याने वरसंशोधन करायला सावित्री नकार देते. ती सांगते मी त्याला मनाने वरलेलं आहे, तेव्हा त्याच्याशीच मी लग्न करेन. सत्यवान हा मनाने केव्हाच त्याला मी वरलेला आहे, तेव्हा मी त्याच्याशीच लग्न करणार. मग मालतीला काय करावं? इकडे आड तिकडे विहीर. काय करावं? मुलीचं वैधव्य हे कसं सहन करायचं? मुलीला त्या वैधव्यापासून कसं वाचवायचं? मालतीच्या पुढे फार मोठा प्रश्न उभा राहतो. आणि मग मालती नारदांना प्रश्न विचारते. मग खूप मोठी फिलॉसॉफी मालतीच्या मुखातून श्री अरविंदांनी लिहिलेली आहे. सावित्री आख्यान इतकं सर्वांग सुंदर आहे. मालती नारदांना प्रश्न विचारते की या ईश्वराच्या राज्यामध्ये हा इतका क्रूर कायदा का? हे जे भविष्य आहे हे बदलता येणार नाही का? ईश्वराच्या राज्यामध्ये इतका क्रूर कायदा का? माझ्या मुलीच्याच भाग्यामध्ये हे वैधव्य असं का लिहिलं गेलं? काय चूक आहे आमची? आम्ही कधी सत्याला सोडलं नाही. आम्ही दोघे कायम सत्याच्याच मार्गाने चालत आलो. माझी मुलगी सावित्री ही सुद्धा लहानपणापासून आतापर्यंत सत्याचंच पालन करत आली, सद्गुणांचंच पालन करत आली. आमची काय चूक आहे? माझ्या मुलीच्याच भाग्यामध्ये असं हे वैधव्य का लिहिलेलं आहे? ईश्वराचा कायदा इतका क्रूर का? पृथ्वी जर तिचं मूल असेल तर तिच्यासाठी ईश्वराने असा क्रूर कायदा का केला? मानवाच्या जीवनामध्ये दुःख काय येतं? इतकं सत्य मार्गाने आम्ही सगळे चाललेलो आहे, पण दुःख काय येतं? का बरं दुःख येतं? सनातन प्रश्न मानवतेला पडलेला आहे की दुःखच जीवनात आलं नसतं तर किती बरं झालं असतं. दुःख काय येतं? कित्येक जण महापुरुष जगतामध्ये होऊन गेले. ते म्हणाले सगळ्या लोकांना की आमच्या मागे या, आम्ही दुःख संपवून टाकू. दुःख जीवनात येणारच आहे प्रत्येकाच्या, कमी जास्त प्रमाणात. फिलॉसॉफीतला फरक बघा. कित्येक येशू ख्रिस्तांनी सांगितलं बायबलमध्ये की माझ्या मागे या, मी तुमचे दुःख नष्ट करून टाकतो. पण दुःख नष्ट कधीच होणार नाही. का होणार नाही? शेक्सपियरचं एक नाटक आहे, 36 नाटकं शेक्सपियर. माणूस सुखामध्ये देवाला आठवत नाही, दुःखात आठवतो. म्हणून देव दुःख पाठवतो. सुख आणि दुःख दोन्हीही देवानेच पाठवलेली असतात. सुखस्य दुःखस्य नकोपि माता नकोपि दाता, सुखस्य दुःखस्य नकोपि दाता. तेव्हा हे देवच पाठवतोय आपल्या भावाचं पोषण करण्यासाठी आणि ईश्वराचं स्मरण आपल्याला व्हावं म्हणून. दुःख आपल्या जीवनात, दुःखच जर झालं नाही माणसाला तर ईश्वराचं स्मरण कोणीच करणार नाही, म्हणून दुःख जीवनात येतात. या ठिकाणी श्री अरविंद असं सांगतात की दुःखामध्ये ईश्वराचं स्मरण होतच. दुःखामध्ये प्रत्येक जण ईश्वराला शरण जातो, कारण त्याच्याशिवाय त्याला पर्यायच नाही. दुःखामध्ये तो त्याला शरण जातोच. पण असं करा आपलं जीवन की आता सुखामध्ये पण त्याचं स्मरण करा. हे सावित्रीमध्ये श्री अरविंदांनी लिहिलेलं आहे खास करून, की जेव्हा आपल्या जीवनात सुख आहे त्या सुखात सुद्धा ईश्वराचं स्मरण करा, त्याशिवाय मनुष्यत्वाचं आरोहण होणार नाही. हा अत्यंत महत्वाचा सिद्धांत सावित्री आख्यानामध्ये श्री अरविंदांनी लिहिलेला आहे. दुःखामध्ये तर ईश्वराचं स्मरण होईलच, परंतु सुखामध्ये सुद्धा ईश्वराचं स्मरण करा. 5 मिनिटं लवकर आपण थांबू. विष्णू सहस्त्रनाम आपल्याला म्हणायचंय. विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं
भूतभूतभूतभावो भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च भूतानां परमागतिः अव्ययसाक्षी शतद्यक्षर एव च योगो योगविदानेता प्रधानो विश्वेश्वरः नारसिंहो श्रीनाथेशः पुरुषोत्तमः सर्वशिवस्थाणुभूतानि